पाहायला मिळत आहे। सुरुवातीला तर हा मोर्चा शांततेत निघणार होता, पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर अर्थात वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि मोर्चाचा जो स्वरूप आहे तो मोठा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, मात्र त्यांना चले जाऊच्या घोषणा, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सध्या आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते आपल्यासोबत उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। घोसाळकर सर, आपण बघितलं तर मोठा महामोर्चा काढण्यात आलेला आहे मीरा भाईंदरमध्ये, तुम्ही सुद्धा सहभागी झालात। पहिली तुमची प्रतिक्रिया, सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली हे राजकारण आहे देवेंद्र फडणवीस। एका बाजूला मराठी माणसांना चुचकारायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा अन्याय केलायचा हे आता लोकांना समजलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पोलिसांच्या कडून दबाव आला तरी मीरा भाईंदरला मराठी माणूस एकत्र येऊन इथे त्यांची त्याची ताकद शासनाला दाखवलेली आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात या मोर्चामध्ये घोषणाबाजी देण्यात आली, त्या संदर्भात काय सांगाल? इकडचे प्रताप सरनाईक हे नुसते आमदार नाहीत, कॅबिनेट मंत्री आहेत। सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांची एक वेगळी स्टेटमेंट आणि प्रताप साहेबांची वेगळी। अहो, कॅबिनेट मंत्री आणि पोलीस तुमचं ऐकत नाहीये आणि तुम्ही इथे येता आणि तुम्ही चॅनलवरती सांगता पोलिसांच्या विरोधात मी येतोय। पहिला प्रताप सरनाईकांनी राजीनामा दिला पाहिजे। अशा प्रकारचा कॅबिनेटचा मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करून महाराष्ट्राची मंत्रिमंडळाची शान प्रताप सरनाईकने घातली आणि म्हणून लोकांनी चले जाव इथं केलं। नक्कीच त्यांच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करता? येस, दिलाच पाहिजे राजीनामा। कॅबिनेट मंत्री आहे, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची त्यांनी लाच घालवली। विचारे साहेब आपल्यासोबत आहे, आपण त्यांची सुद्धा बातचीत करणार आहोत। सर, एक भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलाय। सुरुवातीला हा मोर्चा शांततेत निघणार होता, पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यानंतर मोर्चाचं स्वरूप हे मोठं झाल्याचं पाहायला मिळतं। मला वाटतं मोर्चाचं स्वरूप मोठंच होतं। आज सर्व महाराष्ट्रामधला सर्व मराठी भाषिक आणि त्यांच्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातली सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि अन्यायाविरोधात या ठिकाणी लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। तुम्ही 3 ते 4 दिवसापूर्वी बघितलं असेल, ज्या वेळेला त्या ठिकाणी GR जाळला गेला त्यानंतर या सरकारला अधिवेशन पूर्वसंध्येला या ठिकाणी मागे घ्यावं लागलं। हा तिथेच आमचा विजय झाला आणि अशा पद्धतीने जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा, मग तो बटेंगे तो कटेंगे, त्यानंतर आज हिंदी सक्तीचा तो त्या ठिकाणी मुद्दा आणलेला आहे। बघा, इतर भाषिकांना पण दोष देण्यात काही अर्थ नाही। हे सरकार त्या ठिकाणी जाणून बुजून प्रत्येक जाती जमातीमध्ये तेढ निर्माण